वचनाची यात्रा संपून आम्ही आता चाललेलो आहे पुण्याकडे. जवळजवळ आठवड्याची सुट्टी काढली होती आणि भरपूर एन्जॉय मस्ती केलेली आहे सर्वांनी. मी स्वराज काय आजारी पडलेला आहे, खोकलत आहे. आईस्क्रीमवर आईस्क्रीम खाल्लेला आहे. स्वराज, कोणती आईस्क्रीम खाल्लायस? हो ना. अजून चोकोली. आणि आता काय व्हायला तुला? खोकला नाहीस? काय औषध पीत नाहीस? ठीक आहे. गावी असताना डॉक्टरला दाखवलं होतं पण काही फरक पडला नाही. आता पुण्यात गेल्यावर तिच्या फेवरेट डॉक्टरकडे जावं लागणार. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि आता आम्ही थांबलो होतो नेहमीच्या स्पॉटला, हॉटेल आराम रिजन्सी. स्वराजचं आवडतं फेवरेट ठिकाण आहे हे. त्याला खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, स्टॅच्यू बघण्यासाठी खूप मजा येते इथं. अंबाटकी घाटाच्या अलीकडेच लागते हे. आणि इथले वॉशरूम वगैरे क्लीन असतात, नीट असतात, त्यामुळे आम्ही थांबतो. बात तो सही है. आणि मेन थांबायचं कारण हे आहे की गाडींना वगैरे पार्किंग व्यवस्थित मिळतं. पार्किंग शेड वगैरे आहे. हा संपूर्ण काउंटर विभाग आहे. इथे तुम्हाला मेनू कार्ड वगैरे बघू शकताय, आयटम्स बघू शकताय आणि इथं सर्व केले जातात आयटम्स. बाहेरच्या बाजूला बघायला गेलात तर सिटिंग अरेंजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं आहे. प्रशस्त अशी जागा आहे बसण्यासाठी. आणि हे खूप लहान मुलांना खूप आवडीचं ठिकाण आहे हे. कारण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमलचे स्टॅच्यू वगैरे आहेत. कोंबडे, ससे बघायला मिळतात. मुलं खूप एन्जॉय करतात, खेळतात. मुलांना खेळण्यासाठीही खूप काही आहे इथं. या शॉपमध्ये तुम्हाला अँटिक वस्तू मिळतात. इथे मध वगैरे मिळतं तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन शॉप मिळतं. गुळपट्टी वगैरे तर मिळतं. आणि इथं खास मॅप्रोचं एक शॉप आहे. तुम्ही मॅप्रोचे प्रोडक्ट्स इथं घेऊ शकतात या शॉपमध्ये. अंडर वन रूफ तुम्हाला भरपूर काही शॉप्स मिळतात. मुलांना खेळण्यासाठी काही गोष्टी आहेत. त्यामुळं मी तुम्हाला नक्कीच रिकमेंडेड करेन हे हॉटेल. एकदा नक्की व्हिजिट करून पहा. ब्रेक संपून आम्ही चाललो होतो पुण्याच्या दिशेकडे. आणि पुण्याकडे जाताना न्यू खंबाटकी टनल स्टार्ट केलेला आहे. बघू शकताय तुम्ही खंबाटकी टनल. आणि यामुळे खूप वेळ वाचला जातो. टुवर्ड्स पुणे तयार आहे, पण टुवर्ड्स कोल्हापूर अजूनही काम चालू आहे त्यांचं खंबाटकी टनलचं. तो झाल्यानंतर मिनिमम अर्धा ते पाऊण तास नक्की वाचेल. तर बघा हा खंबाटकी टनल.
पुण्यात पोचल्या मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितले की वाफ द्यायला सुट्टी नका देऊ. स्वराजला प्रचंड सर्दी आणि खोकला झालेला आहे, त्यामुळे आता डॉक्टरने त्याला वाफ द्यायला सांगितलेली आहे. ओके, चालू करतो स्वराज, वाफ घे व्यवस्थित. वाफ घे व्यवस्थित, हात नाकात गेलं पाहिजे मग सगळं. स्वराज काय आले रे? पर चोकोज नाही आहे, वेगळं काहीतरी आहे. कविता काय? ते न्यूट्रीमिक्स आहे. न्यूट्रीमिक्स आहे रे ते. न्यूट्रीमिक्स पावडर आणि चोकोस पण आहे का? मग चला अनबॉक्सिंग कर स्वराज. चल. अरे तसं नाही, व्यवस्थित कट कर. थांब, मीच करते. थांब. अरे बाबू थांब. 2 मिनिटं थांब. हाताला लागेल सोनू. त्याच्या हाताला धर. हाताला लागल. दादा करतो. थांब, दादा करतो. तुझ्या हाताला ते काढ द्या. काढ. काय काय आले बघ. फ्री गिफ्ट पण आहे बघ त्यात. ओ माय गॉड, काय रे? लिटल जॉय चोकोज. बाप, दाखव इकडं काय काय आले. ते फ्री गिफ्ट आहे. काय आहे ते? हे ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी असते. ऍक्टिव्हिटी अरे, स्टोरी आहे रे. आपलं लास्ट एक्झाम स्टोरीज वगैरे आहेत बघ. काय चोकोज हे काय दुधासोबत खायचं का? हे काय पावडर आहे? अच्छा. स्वराज दुधासोबत खाणार नाही चोकोस? का? दुधासोबत खाणार नाहीस तू? हा, खाणार. मग तेच मागवले तुझ्यासाठी. हे काय रे? पझल. हे होली हंट आहे. हे बघ, होली हंट. ठीक आहे, चल तर मग दुधातून आपण खाऊ. चला, दुधातून आपण खाऊया. ओके, चलो. ओके स्वराज. मग काय, लगेच स्वराज दूध आणि चोकोस घेऊन आलेला आहे खाण्यासाठी. सुट्टी नाही. आता वेळ झालेली व्लॉग एंड करण्याची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा यशविश व्लॉग. थँक्यू. कसा आहे? हेमी आहे. मग हा संपव आता पुरा.